गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड, संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। आमचे ते धोरण एक येतात की राजसाहेबांचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवायचे। इचलकरंजी मधले नागरिकांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि इथून पुढे जरी लोकांनी जर संधी दिली तर नागरिकांचा प्रश्न, इचलकरंजी शहरातले जे मूलभूत जे प्रश्न आहेत ते देखील सोडवणार। जनतेने जर ठरवलं की सामान्य माणसाला देखील असामान्य करण्याची ताकद ही जनतेमध्ये असते, पण जनतेने मनावर घेणं गरजेचं आहे। इचलकरंजीच्या पाण्याच्या प्रश्नावर गेले मला वाटते 10 वर्ष झालं पाण्याच्या प्रश्नावरच निवडणुका चालू आहे। गेल्या वेळी विद्यमान आमदार देखील पाण्याच्या प्रश्नावरच ते निवडून आले। आता हे महाविकास आघाडी जे सरकार आहे, गेले वर्ष झालं तिने पाणी प्रश्न सोडू म्हणून ते देखील 2.5 वर्ष सत्तेमध्ये होतेच आणि आत्ताच हे म्हणतात पाण्याचा प्रश्न सोडू, पण ह्यात मला वाटत नाही पाण्याचा प्रश्न ही सोडवतील। पाण्याचा प्रश्न सोडवणार तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ते पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने। बरं वाटते सगळं बघितल्यावर, कारण की राजसाहेब ठाकरेंनी एखाद्या सर्वसामान्य माणसावर विश्वास दाखवून गेले 18 वर्ष आम्ही जे काम करतोय ते काम, आमच्या कामाची जी आम्हाला जी पोचपावती राजसाहेब ठाकरेंनी दिलेली आहे आणि लोकांच्या पर्यंत आम्ही सर्व इचलकरंजी शहरातले पदाधिकारी, आमचे सहकारी व कार्यकर्ते माझ्यासोबत फिरत आहेत आणि लोकांचा जो प्रतिसाद चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळत आहे। ग्रामीण भागातून असू दे, शहरातून असू दे, लोक गेल्यानंतर आम्हाला औक्षण करून आतमध्ये घेतात आणि एकंदरीत सगळं बघितल्यावर मनाला खूप बरं वाटतं। आता देखील सध्या आम्ही 24 तास लोकांसाठी वाहून घेतलेलो आहोत आणि जर लोकांनी जर कौल दिलं तर इचलकरंजीचा पाण्याचा जो प्रश्न मूलभूत आहे ते पाण्याचा प्रश्न सोडवण्यावर पहिला भर राहील। त्यानंतर वस्त्र उद्योग जे इचलकरंजीमध्ये जो बाहेर चाललेला आहे ते देखील वस्त्र उद्योग, इथलाच उद्योजक की मराठी उद्योजक आहे ते इथंच राहावं ही पहिलं प्राथमिक हे आमचं हे असणार आहे, धोरण असणार आहे। ही दुर्दैवी गोष्ट आहे, कारण की सध्याची परिस्थिती बघता, कारण की कुठेतरी काहीतरी कमी पडते, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक तरुणांनी घेतलं पाहिजे आणि त्या पावलीवर हे चाललं पाहिजे। कारण की पोलीस प्रशासन असू दे, शासन असू दे, यांनी देखील कडक पाऊल उचलावेत आणि वाढत्या गुन्हेगारीवर आळा आणावेत। आणि आम्ही मध्यंतरी आम्ही देखील कॉलेजच्या बाहेर जे टवाळकी चालू होते, अनेक गुन्हेगारी लोकांचे टवाळकी चालू, हे कुठंतरी मोडून काढा म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला भेटून आम्ही निवेदन पण दिलेलं होतं आणि निवडणुका झाल्यानंतर आम्ही देखील हे विषय आम्ही घेणारच आहोत। 100% राजसाहेब ठाकरेने जे गेले 18 वर्ष झालं पक्ष आज आम्ही काम करतोय, पक्ष काम करते। 18 वर्षामध्ये साहेबाला एकदा महाराष्ट्रातली जनता एकदा विश्वास दाखवले पाहिजे, कारण की एकमेव नेता असा आहे की या देशामध्ये म्हणाल किंवा या महाराष्ट्रामध्ये जर म्हणाल तर महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करणारा तो म्हणजे एकमेव नेता म्हणजे राजसाहेब ठाकरे आहेत। आणि त्यांनी कुठला मतदारसंघ म्हणून त्यांनी कधी विचार केले नाही। प्रत्येक महाराष्ट्रातला जो मतदारसंघ आहे तो त्यांचा आहे असं त्यांनी विचार करून प्रत्येक मराठी माणूस त्यांचा आहे, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्यांचा, अशा पद्धतीने त्यांनी काम केलं। महाराष्ट्रातला अनेक विषय असो, टोलचा विषय असू दे, महाराष्ट्रातला मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यापासून विविध विषय राजसाहेब ठाकरेंनी घेतलेले आहेत आणि आमच्यासारख्या महाराष्ट्र सैनिकाला राजसाहेब ठाकरेंनी घडवलेलं आहे। 50भर आमचे मनसेचे उमेदवार निवडून येणार आणि आम्ही सत्तेत जाणार असं राजसाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे। आम्ही सत्तेत जाणार आणि 2019ला जे वातावरण होतं ते आता दिसत नाही, आता उलट 2024ला, कारण की जनताची प्रतिसाद महाराष्ट्रभर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिथे जिथे उमेदवार आहेत ते चांगल्या पद्धतीने प्रतिसाद जनता देत आहे आम्हाला। जनतेने जर मनावर घेतले तर 100% गुलाल लागेल।